मी जन्म का घेतलाय, माझं जीवित ध्येय काय आहे, मग ते माझ्या हातून घडतंय का? मी अभ्यासक्रम केला काय, इंजिनियर झालो आणि आता करतो काय, मी शिक्षक आहे. याचा अर्थ काय, मी काही शिकलो तर मी काय करायचं आहे हे ठरलेलं आहे. ठरलेलं आहे. माझ्यासमोर आता अनेक अशी कुटुंब आहेत, आई वडील दोघे शिक्षक, मोठी मुलगी डॉक्टर झाली, 2 नंबर आर्किटेक्ट झाले, 3 नंबर इंजिनियर झाले. तुम्ही मग विचार आता ही मुलं काय करतात? डॉक्टर झाली मुलगी, मेडिकल कॉलेजमध्ये शिकवते, शिक्षक आहे. 2 नंबरची मुलगी म्हणजे ती जेव्हा तिथेच पलीकडे आर्किटेक्ट झाली कमिन्समध्ये, तिने शेवटचा पेपर टाकल्याबरोबर कॉलेज म्हणाले उद्यापासून शिकवायला. तिसरी आत्ता सिंहगड मध्ये इंजिनियर झाली, ती पुन्हा शिक्षक आहे, स्वतः PhD करते आणि शिक्षक म्हणूनच काय शिक्षण काय करतायत काय. तर त्यामुळे असंचे योग्य वेळी जर त्यांना त्या दिशेने गेलं असतं तर आज जिथून पुढे कुठेतरी गेलं असतं. तर त्यामुळे ते चित्तशुद्धी केव्हा नसेल, नंतर ते पटलं बाहेर काय बाजूला झाली आणि मग कळलं आपलं जीवन ध्येय काय आहे. ते तिथे गेल्यानंतर कळतं आनंद मिळतो की नाही, आनंद मिळतो की नाही. जर आनंद मिळत असेल तर आनंदी आनंद, आनंदी आनंदकडे इकडे शिकले सगळ्यांना त्यासाठी ते चित्त शुद्ध होणं, ते कळणं आहे, त्याचं आकलन होणार. ते कधी होईल, विचार पाहिजे आणि मग तिकडे वाटचाल इथून पुढे सुरू होईल. त्यासाठी अंतःकरण शुद्ध व्हायचे. आणि काय म्हणता येईल, आणि काय म्हणता येईल, असा विकसित करायचा असेल, अंतःकरण शुद्ध करायचं असेल तर त्यासाठी जी प्रक्रिया सांगितली ती सांभाळून मग पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. जसं पण मी पहिल्या दिवसापासून सांगतोय तेव्हा मगाशी मी त्याचा उल्लेख केला. मानसशास्त्रामध्ये काही प्रयोग केले जातात. त्यातला पहिला प्रयोग आहे की मुलाला काय आवडतं किंवा ते पुढे काय होणार. आता आपल्याकडे काय करतो आपण, 10वी-12वी नंतर ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो, बरोबर ना. म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली त्याप्रमाणे मुलं करतात का हे, आणि समजा त्या पद्धतीने शिक्षण घेतलं तरी सगळ्यात शेवटी तसे ते करतात का ते पण नाही. मानसशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे काय, हा पक्ष आहे तिथे पंचमहाभूताशी संबंधित अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत. अगदी रांगणारं मूल आहे 8-9 महिन्याचं, त्याला तिथून आत सोडायचं. ते मूल कुठल्या वस्तूकडे आकर्षित होतं, सहजपणे जातं, तुम्ही काही न सांगा. ते तिथून बघितलं त्याने, नजर फिरवली, कुठं जात आहे ते बघा. ते काय आहे, ते जिथं जाईल ते काय आहे, ते त्याची आवड आहे, सहज आणि प्राकृत आकर्षण आहे. आणि म्हणून त्याच्यावर आधारित त्याला जे करायचं स्वातंत्र्य आहे ते मिळणं पाहिजे. स्वातंत्र्य, मोकळी आणि मदत. आपण बघितलं बघा, मुलांना स्वातंत्र्य मिळालं तर उड्या कशा मारतात, काही जण सरळ मारतात, पण काही जणांनी कशा मारल्या उड्या, समोर गिरकी मारली. काही जणांनी काय केलं, मागून गिरकी मारली. समोरनं कागद जात नाही तर मग वहिरीने काय केलं, ती उलटी फिरली आणि नेलं. नेलं की नाही, तुम्ही तिकडं कसं न्या सांगितलं नाही, फुंकत न्या तर फुंकत नेलं, पण असं नाही असं पण सांगितलं, आम्ही तसं करू. म्हणजे हे स्वातंत्र्य सुद्धा जे मिळतं ना
येणार आहे पुढच्या त्याच्यामध्ये. मुलं असं का वागतात? म्हणजे आपण सांगितलंय ते करताना तेवढंच करतात का? नाही, त्यांना जसं वाटतं तसं करतात. हे वाटणं म्हणजे काय? हे वाटणं म्हणजे त्यांना अंतःप्रेरणेनं आतून असं वाटतं की आपण असं करतो. आपण शिकवलं का त्यांना? आपण शिकवलेलंच नाही. आपल्याला शिकायला मुलं शाळेत कधी येतात? 3 वर्षाची. पण त्याच्या अगोदर पण घरी जे काय चाललेलं असतं ते अनुकरण, म्हणजे कमी वयामध्ये अनुकरण कमी आणि अंतःप्रेरणा जास्त. त्यांना असं वाटतं की असं करा, आपण अनेक वेळा असं करू नको नको ह्या शब्दाची केवळ वाटतं तिथे कळत. तुम्ही बघा ना ते काय करतात. ते जे काय करते ते करत असताना त्यांना काही अडचण येणार नाही ना, किंवा त्यांना काही इजा होणार नाही ना, त्रास होणार नाही, एवढंच फक्त आपण. म्हणजे मग ते अंतःप्रेरणेनं कसं करतात ते तुम्हाला अनुभवायला घेतला कोणी कधी असा घरच्या मुलांचा अनुभव? काय नाही, पण नुसतं बघायचं आपण काय करतात. इजा होणार नाही ना, एवढंच फक्त असं स्वातंत्र्य दिलं तर पाहिजे. मला आता आपली गडबड तिथंच आहे. मी म्हणते तसंच करा. मोठी मुलं सुद्धा बघा, आपण अनेक वेळा सांगतो असं कर असं कर असं कर. नाही, मला वाटेल तसंच मी करेन. मग आपण काय म्हणतो? काय करायचं कर. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणजे तुला करेल. मी सांगते माझ्या अनुभवाचा फायदा तुला देते, म्हणतात तुझे अनुभव तुझ्या भाषेत. आम्हाला आमचे अनुभव घ्यायचे आहेत ना. म्हणून ते स्वतंत्रता मुलांना आहे का? तो आनंद मिळण्यासाठी गडबड काय? सहजता आहे का? ती जबरदस्तीने केली जाते. आम्ही सांगतो म्हणून मुलं गृहपाठ करून आणतात शाळेतून. शिक्षिका म्हणतात नवनीत मधलं आहे का? हा, मग बरोबर. तुझं तू लिहिलंयस? कुठे सांगितलं मूर्खपणा? ते नवनीत मधलं लिहून बघा. तुमच्या घरातल्या मुलांना असं सांगितलं आहे ना? मुलांना जे करावंसं वाटतंय ते करायचं स्वातंत्र्य किंवा ती सहजता आज नाही आहे आणि इथे गडबड आहे. जर ते स्वातंत्र्य मिळालं, ती सहजतेने ते मिळालं तर मग तो त्यांना तो आनंद मिळेल. पण पाऊस पडला, काय करायचंय? आहे का स्वातंत्र्य? तुम्हाला वाटतं की नाही? काल वाटलं की नाही गावात भिजावं म्हणून? किती जणी भिजल्या? अरे सत्र चालू असताना तुम्ही जाऊन तिकडे भिजायला हवं होतं. आज जाऊया, आता येतोय पाऊस. म्हणजे आपण काय काय विचार करतो बघा. अरे बाबा भिजायचं आहे, पण आता भिजलं तर दिवसभर काय करायचं? कपडे नाहीये, मग काय करूया? घरी जायला मिळेल का? मग वर्गाचं काय करायचं? अशा कितीतरी शब्द आपल्या मनासमोर उभे आहेत. काल कोणीतरी मी त्या शाळेत गेलो आणि माझं वर्णन सुरू झालं. मी असा मस्तपैकी जो पाऊस आला, ते एक काही कुठेतरी माहीत केले आहे त्या मनसोक्त भिजून त्या आल्या आणि मग पूर्ण वेळ बसल्या. ते पूर्ण वेळ बसल्या सतत काय नाही एकदा आमच्या लक्षात सुद्धा आलं नाही. त्या भिजून आल्या आणि त्या तिथे बसल्या. आमच्या लक्षात सुद्धा आल्या. मला कार्यक्रम संपल्यानंतर कळलं की त्या काही भिजत आल्या म्हणजे पूर्ण भिजून आल्या आणि मग मागे आनंदात बसले. पूर्ण सगळं संपलं. सर्दी होई, शिंका घेतली, औषध, मग कपड्यांचं काय नाही, मस्त वेगळी वाटतं. हे जे आहे तो आनंद मिळवायचा असेल तर त्यासाठी जे स्वातंत्र्य आहे ते हे सगळं हे कधी होईल माहितीये का? हे सगळं कधी होईल? स्वातंत्र्य मुलांच्या बाबतीत कधी होईल? किंवा तो आनंद त्यांना देण्याच्या संदर्भात जे काय करायला लागेल ते त्या मुलांना आपण एक काय
एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून निरपेक्षपणाने त्याच्याकडे बघणं, जे आपल्याला काय म्हणूया की आपण मालक नाही आहेत त्याचे. आता काय गडबड आहे, आपल्याला वाटतं आपण त्याचे मालक आहोत. त्या मालक असण्याची गडबड काय माहितीये का, ती मुलं आपलं ऐकतात भीतीपोटी किंवा काय आपण जेवायला घालतो ते आपल्या घरात राहतात, हा म्हणजे आपण त्यांना आपल्या घरात राहू देतो असं असं म्हणून सामान्यतः ही सगळी मुलं 12 वर्षापर्यंत आपण जे सांगतो ते ऐकतात. आणि 12 वर्षानंतर तसं 10व्या नंतरच सुरू असतं. त्यांना एखादी गोष्ट सांगायला जर जे मूल निमूटपणे करत असेल ना 12 वर्षानंतर आईने बाबाने किंवा मी मोठ्या माणसानं सांगितलेलं निमूटपणे करत असेल ना तर त्या पोरामध्ये काहीतरी घडलं. त्या पोराने म्हटलंच पाहिजे का मी का तू का नाही, तू पण कर की, मी काय करू तू पण कर. मला का सांगते बाबाने सांग, ताईला सांग, मी का करू, मी नाही करणार जा. तर असं पोर सगळी पोरं घराघरात अशीच असली पाहिजे तर ते स्वातंत्र्य, तर ती सहजता. ओरिजिनली मुलं कशी आहेत तर ती अशीच आहे. त्याच्या अगोदर किती दाखवतो बघा आपण, अंधार, बागलबुवा, भोकाडी हे सगळं आपण त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी करतो. ताब्यात ठेवण्यासाठी आपण जसं म्हणू तसं त्यांनी वागलं पाहिजे, ते ऐकलं. जर ते स्वातंत्र्य मिळालं अगदी तिथपासून 12 वर्षाची अटक नाही. आणि ही मुलं ज्या मुलांना आतापासून सगळं करायला मिळतं, नको शब्द ऐकणारच नाही, ती मुलं 12 वर्षाचं त्यांना काही नाही, सवय सुद्धा काहीच नाही झालं. 8 वर्षाचे असो 12 वर्षाचे असो तर 20 वर्षाचे असो, तो त्यांचा जो मार्ग आहे त्याच मार्गाने जातील किंवा ते सगळं त्यांना आनंद राहील त्याच्यात. आत्ता गडबड तिथे आहे. मला एका कॉलेजमध्ये असणाऱ्या मुलीच्या संदर्भात दोघंही आई बाबांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की ती मुलगी आली बाहेरनं की खोलीत जाते आणि दरवाजा बंद करतो, एकटीच जाते, आमच्याशी बोलत असते वगैरे. त्यांनी काय काय त्यांच्या घरात सांगितलं. पण मी गप्पा मारत असताना त्याला म्हटलं की जेव्हा जेव्हा तुम्ही बोलता किंवा असं काय मागचं काही गोष्टी मी विचारलं तेव्हा बाबाने मान्य केलं की मी तिला सांगतो माझं घर आहे, माझ्या घरात असं नाही चालणार. लक्षात आलं का, माझं घर आहे बरोबर आहे की आता तिच्या घरी करण्याची वाटणूक घे, हे बाबाचं घर आहे ना, तिथे कसं वागायचं तो सांगेल, कंट्रोल जेवायला राहतो ना आपल्याला, त्यामुळे तो जसं सांगेल तसं आपल्याला राहायचं. मग ठीक आहे. मग मी त्याला म्हटलं इथं तर तुझीकडे पाहिजे बाबा, मुलांचं घर नाही का, घर मुलांचं आहे की नाही. किती जण अगदी 4-5-6 वर्षाच्या मुलांना सुद्धा तुम्ही विचारता का दिवाळी आली घराला रंग द्यायचं, काय रे बाळू कसा रंग देऊया आपण आपल्या घराला, तुला काय वाटतं सांग ना, असं विचारतात का, नाही विचार. हे झालं रंगाचं. अशा मी कितीतरी गोष्टी सांगू शकतो. जसं उदाहरणार्थ आता सुट्टी पडली तर किती आई बाबांनी असं विचारलं काय रे तुम्हाला कुठे जायचं सुट्टीला, कुठं जायचं हे आई वडील ठरवतात. आमच्या ठिकाणी लग्न आहे, तमक्या ठिकाणी तमका आहे, मग तिथं आपण करायचं. मुलांना यायचं नसतं त्याच्याकडे, ते लग्न आहे तिथं तुम्हाला कोणतरी भेटते म्हणून तुम्ही त्यांना तिथं घेऊन जाता. त्यांचा तिथे काही इंटरेस्ट असतो, त्यांना आणखी कुठेतरी जायचं असतं. अशा कितीतरी गोष्टी आहेत. मुलांना कुणी विचारतच नाही, ते गृहीतच धरत नाही. त्या कुटुंबाचा जे भाग आहे असं अनेकांना वाटतच नाही. म्हणून मुलांना घरामध्ये काय हवंय, प्रेम हवंय, जिव्हाळा हवाय, आत्मीयता हवी आहे,
सन्मान हवाय, सन्मान. ते घराचा सदस्य आहे ना, ती शोपीस आहेत मुलं. मुलं शोपीस आहेत की नाही सांगा. कोण म्हणतो? माझं म्हणणं आहे मुलं शोपीस आहे तुमची, तुमच्या कलर टाईट करणार. त्यात शाळा सहभागी आहे कलर टाईट करायला. सांग म्हणजे परवा तुला बक्षीस मिळालं त्या आपल्या स्पर्धेमध्ये, दाखव दाखव. ऐकलं शोपीस बाबा. मी कुठल्याही घरी गेलो की कुठल्याही मुलाला तू किती आहेस कधीच विचारत. शाळेच्या बद्दल बिलकुल चौकशी करतो मी. मुलांना शाळेबद्दल विचारायचं असेल तर काय विचारतो माहिती आहे? तुम्ही तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना काय कपड नावं ठेवले ते सांगा. हा विचारतो. पोरं सांगतात बरं, पोरं सांगतात. तुम्हाला प्रत्येकाला मुलांनी तुम्ही शिशुवर्गातले म्हणून सामान्यतः प्राथमिकच्या सगळ्या मुलांनी सगळ्या शिक्षकांना नावं ठेवलेली त्यांचं मुलीत असतं. मी असं चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यामुळे पोरं खुश असतात. माझ्यावर तरी खुश असतात. मी त्याला कशात नंबर आहे किंवा काय वर्गात काय आहे काही विचारत नाही. जे पाहुणे घरी जाऊन त्यांच्या अभ्यासाची चौकशी करतात, नंबरची चौकशी करतात, कुठलं बक्षीस मिळाले ते मुलांच्या ब्लॅक लिस्ट मध्ये असतात. आणि ज्यांच्यामुळे आपल्याला ते सगळं काय मग आता ते स्तोत्र म्हणची काकाना आजोबा म्हणून दाखव. मुलांना असं काही करायचं नसतं. ते शोपीस नाही. तुमचा सन्मान वाढावा म्हणून लोकांनी मग काय कोणाला रोग केलंय ना, काय केलंय ग्रो केलं. मुलांना काय ग्रो केलंय त्या पाहुण्यांनी त्या आईबाबांचं असं कौतुक करावं म्हणून हे शोपीस समोर आणून ठेवले जातात. म्हणून मुलांचा हा विकास आहे. स्वातंत्र्य, सहजता, प्रेम, आत्मीयता असं ज्या घरात मुलांना मिळेल ती मुलं स्वाभाविकपणे आपण त्याला काय देऊ शकतो, वातावरण देऊ शकतो, ते आवर्जून दिलं पाहिजे. मुलं माझ्या मित्राला त्याने अमुक ठिकाणी प्रवेश घेतला आहे, त्याला अमुक ठिकाणी गेला आहे असं मुलांना वाटतं, तर ते म्हणतात मला पण जायचं. बिलकुल नाही म्हणायचं नाही, जा महिन्याभर जा आणि मग मला सांग पुढे कंटिन्यू करायचं का. असं काहीतरी त्यांना वाटत असतं ना, कारण ते बघतात ना आजूबाजूला काय काय चाललेलं आहे. त्याला वाटतं की आपणही करावं. अगदी शिष्यवृत्तीच्या परीक्षेला सुद्धा मुलं बघा, सगळी मुलं एकदम सुरुवातीला वर्गात मोठी झाली की एकदम उत्साहाने जातात. मला काही दिवसांनी आई बाबा म्हणतात तो असं असं म्हणतो, काय करूया असं म्हणजे काय, त्याला नाही करायचं. का नाही करायचंय, का केलं नाही, त्याचे सगळे मित्र जात होते म्हणून त्याला जायचं. पण आता त्याला वाटतं की नाही आपलं काय ते आपण जावं. मग तुमचे पैसे वाया जातील का, काही जण नसतात पैशाचं होतं, मग एवढे पैसे भरले त्याचं काय करायचं असंच म्हणून त्यांनी दिली पैसे निघत वाटत वगैरे असं जे काय चालतं मुलांना करायचं नसतं. मुलांना 12वी परीक्षा सुद्धा द्यायची नसते माहिती का तुम्हाला. माझ्या माहितीत मुलं यायची की जातात तिथे काय पूर्ण अर्धा तास थांबतात, नाव फक्त देतात, नंबर टाकतात, जेवण येतात. कारण का आई बाबा त्यांना डॉक्टर करायला निघाले, 12वी परीक्षा दिली गेले आणि परत त्याला काहीतरी वेगळं जायचं. आई बाबा म्हणतात नाही डॉक्टर झालं पाहिजे, हुशार आहे ना, 9पेक्षा जास्त लोक भेटतात ना आणि म्हणून त्यांनी डॉक्टर झालं. असं जे आहे हे स्वातंत्र्य नाही. म्हणून आनंदमय गोष्ट जो आहे तो इतका मुलांच्या दृष्टीने विचार करायचा तर जे करावं असं वाटतं ते फार तर चार बाजूला मोठी माणसं आहेत, सुरक्षा आहे, या अर्थाने ते करण्याचं स्वातंत्र्य करायला पाहिजे. म्हणजे मग जे काय करते त्यातनं त्यांना आनंद मिळेल. आता आपण काय बघतो, ऑफिसला जायचं, 10 वाजताचं ऑफिस आहे, मी जातो ऑफिसमध्ये आणि बघतो काय ते घड्याळ इतकं धावत असतं पुढे, इतकं धावत असतं पुढे, सारखं धावत पुढे. कधी ऑफिसला जातो आणि संध्याकाळ झाली ऑफिस संपण्याची वेळ 5 वाजता, 4:30 वाजल्यापासून बघतो ते इतकं मागं पडलेलं असतं घड्याळ, इतकं मागं पडतो 5 वाजतच नाही. काय असं चालतं ना, 90% लोकांचं असंच आहे.
जे अर्थार्जन करतायत, म्हणजे काय नोकरी उद्योग व्यवसाय जे करतायत ते पैसे मिळावेत म्हणून, आनंद मिळावा म्हणून नाही करत. जे काय करतात त्याचा आनंद मिळत असतो, पैसे नाही, पण ते पैसे मिळाल्यानंतर सुद्धा मी अकोलीला एक इस्कॉनचं मंदिर आहे, तिथे शिशुवाटिका चालवतो, तर मी तिथे माझं जाणं आहे शनिवार रविवारी. तर 25 ते 35 मधली पोरं, एखादं मुलं आहे शनिवार रविवार हे माळा घेऊन बसते, सगळे IT मध्ये माळा उडत बसलेले. काय हवंय तुम्हाला? पैसा, तो पैसा मिळतोय की IT मधून, कशाला पैसा मिळतोय? संसार आहे की म्हणून, पण तरी सुद्धा माळा करत आहे, शांत नाही. काय नेमकं हवंय ते कळलेलंच नाहीये. मित्र काल परवाचा एका पोरी मिळून सगळ्या मधल्यावर होती ना IT मध्ये, मला दगड्याचं काय, दगड्यात आनंद मिळत नाही. ही स्थिती का आली आहे तरुणांची, या पिढीची? कुठंतरी खाली जिथं हे व्हायला हवं होतं तिथं झालेलं नाही. आई वडिलांची इच्छा पूर्ण करायची. मला काय वाटतंय ते कधी पण विचारलंच नाही ना, तुला काय हवंय? मला आनंद हवाय, तर मला माझा आनंद म्हणजे काय? सोमवार ते शुक्रवार आम्ही काय करतो, आणि शनिवार रविवार एन्जॉय, वीकेंड, आनंद. आणि शिक्षा सोमवार ते शुक्रवार जे काय करतो हे बदलायचं असेल तर, म्हणून आपण आता जिथे आहोत, मी सगळ्या लोकांना सांगतो, तुझ्यावरती काम कुठे करते, तर जिथं या म्हणजे 10वी 12वीत मुलं गेली आणि त्यांच्या तिथं समस्या सुरू होत आहेत, नाही, समस्या कुठे सुरू होत आहेत? शिशुवर्ग 1 पहिल्या दिवसापासून उचला, बाथरूम मध्ये ठेवा, शाळेत द्या, झोप झाली का नाही. ही समस्या जी आहे, आपलं म्हणणं आहे की जिथे समस्या सुरू होते तिथंच ती होणार नाही, किंवा तिथंच त्याला प्रतिबंध कसा करता येईल, यासाठी विद्यार्थी आहे, योग घातलेला अभ्यासक्रम त्यासाठी. अशी जेव्हा ही मुलं विकसित होतील, सगळ्या सर्वांगाने विकसित होतील, तेव्हा अशा विकसित त्या विशिष्ट मुलाचा पुढे उपयोग काय करायचं? तुला काय पुढं काय? त्याने स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचं की नाही? देतोय का? या सगळ्या पेठामध्ये आता जाऊन बघा, प्रत्येक घर हे वृद्धाश्रम झालेला आहे. याचा अर्थ काय? ते कुणासाठी जगत आहे? लक्षात, भारतीय चिंतन काय आहे? व्यक्ती ते परमेष्ठी असं सांगितलं. माणूस कसा घडला पाहिजे? फक्त स्वतःसाठी नाही, तर त्याने कुटुंबाचंही भलं केलं पाहिजे, त्याने समाजाचं पण भलं केलं पाहिजे, त्याने देशाचंही भलं केलं पाहिजे. कुटुंब, समाज, सृष्टी आणि परमेश्वर, आपल्याकडे निसर्गतः हे 4 आश्रम आहेत. कुठले? ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास. बघा त्या प्रत्येकाचं म्हणणं काय आहे. ते ब्रह्मचर्य आश्रमाचं म्हणणं काय? वयाच्या 25 पर्यंत काय करायचं? विद्याभ्यास करायचा, ज्ञान मिळवायचं, बरोबर. आणि त्या ज्ञानाचा वापर स्वतःसाठी म्हणजे कुटुंबासाठी पण करायचा, समाजासाठी पण, म्हणजे जे काय अर्थार्जन आणि जे काय आहे वंश पुढे चालवणं असेल, त्या सगळ्यांचं पालन पोषण असेल, आपले ज्ञान बुद्धी कौशल्य जे काय आहे त्याचा उपयोग करून आजूबाजूचा जो समाज आहे त्यालाही काही ना काही त्याचा वाटा मिळेल. ठीक आहे. पुढे काय? वानप्रस्थ आश्रम. पुढे जायचं त्यासाठी
पुढे जायचं. आत्ता लोक कुठे चालले, कुठं नाही चालले. घरात पुढे मुलाचं लग्न करून दिलं, सून आली तर ह्यांचा संसार संपतच नाही. बघा तुम्ही, आता 90% घटस्फोट मुलांचे होत आहेत, त्याला जबाबदार कोण आहे? त्यांना स्वातंत्र्य आहे का? नाहीये. त्यांना स्वातंत्र्यच नाही, त्यांना स्वातंत्र्यच नाही. म्हणजे 60 झाली तरी आम्ही आमचा संसार अजून संपलेलाच नाहीये. तर म्हणजे 50 सांगितलंय, 50 नंतर तुम्ही तुमचं सगळं आवडा यायला पाहिजे, शंभूगावळ आणि पुढे जायला पाहिजे. तिकडे त्या वनवासी भागामध्ये जा, तिथं गरज आहे. ती मुलं शिकत नाही, त्यांना शिकवा. तुम्ही डॉक्टर आहात, संपवा डॉक्टर आता 50 वर्षामध्ये. मी सांगितलं ना, डॉक्टर मावेकरांचं उदाहरण काय केलं त्यांनी? आवडलं सगळं मुंबईतलं, चुकून गेले कुठे सुंदरला गेले. आपलं सगळं ज्ञान, बुद्धी, कौशल्य तिथं पैसा कमवणं बंद. कधी केलं पाहिजे? गेलं पाहिजे. पुढे घर सोडून जा, जंगलात जा, वानप्रस्थाश्रम, समाजासाठी काम करा. जातात काही लोक तिकडे पूर्वांचलामध्ये. आमचे डॉक्टर देशपांडे पाचगणीचे आवडलं सगळं दवाखान्यामध्ये गेले. कोणाला सांगितलं तुझं बघ, म्हणजे काय वैद्यकीय व्यवसाय वगैरे तुझं बघ, मी चाललो, माझी गरज तिथं अधिक आहे, त्याला म्हणत असतं. आमच्याकडे जे आता कौशल्य आहेत ना, त्याचा उपयोग आतापर्यंत केलं ना कुटुंबासाठी, अर्थात केलं ना त्याला. मग 50 नंतर काय करायचं? त्याचा उपयोग समाजाने करायला पाहिजे. तो वानप्रस्थाश्रम आहे. घरात राहायचं असतं, घरात राहा. ते सांगितलं जा अमुक ठिकाणी जा आणि तिथे काम कर. अशा अनेक जागा अशा आहेत आत्ताच्या घडीला सुद्धा की तिथे आपली अशी गरज आहे. आत्ता परवा माझ्याकडे एक आमचे मित्र आले, ते म्हणाले मला 3 शिक्षक पाहिजे. कुठे? मणिपूरसाठी. महाराष्ट्रातला माणूस मणिपूरमध्ये जाऊन शाळा चालवतोय त्या मुलांसाठी. तिथल्या त्या माणसाचं जर तुम्ही चरित्र तर चरित्र असे खूप भयानक आहे. म्हणजे वयाच्या 6व्या वर्षी, 6व्या वर्षी नाही, हो 6व्या वर्षी त्या मुलाला, म्हणजे पहिली किंवा दुसरीत असताना त्या मुलाला असेच एक वेळे शिक्षक येतात आणि त्या गावाच्या शाळेत जातात आणि त्या शाळेत 1 वर्ष राहतात, 2 वर्ष जनतेवर राहतात आणि त्या मुलाला घेऊन जातात, त्या मुलाला तिथे ठेवतात आणि तिथल्या 10 मुलांना घेऊन येतात सांगलीमध्ये. त्यांचं शिक्षण इथं आणि यांचं शिक्षण तिथं. तो हा मुलगा आज त्या ऋषी ऋण म्हणजे काय, त्या ऋणांना मुक्त होण्यासाठी तिथे 3 शाळा चालू तिथं. मी 3 वर्षापूर्वी ती शाळा बघायला गेली. कशा चालतात शाळा? ब्रह्मदेशाचे बॉर्डर आहे, 5 किलोमीटर बॉर्डर पुढे तिथे शाळा. देशासाठी शाळा चालवल्या तर आमच्या देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत आणि तो संस्कार आम्ही या मुलांना देणार आहोत. मग ती धागा असो किंवा मैत्री असो किंवा मुक्ती असो, त्यांच्या मनामध्ये देशमुक्तीचा संस्कार कोण घेणार? तो हा मुंबईतला तरुण जो कोकणात तिथे गेला आता निवृत्त झालाय. तो म्हणतोय मला 3 शिक्षक हवे. शिक्षिका हव्या गाडी त्या सगळी व्यवसाय होणार तिथे, पण शिक्षिका हव्यात ती कोण गाणार आहे सांगावं? हा म्हणजे गाणं असेल तर खरंच व्यवसाय. आपल्या जगण्याचं ध्येय काय? मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा मला 3 शिक्षका तिथे सापडल्या बरं का, ज्या इथल्या होत्या. एक तर डॉक्टर होती, होमिओपॅथी चाललेली डॉक्टर होती, तिथं होती. 1 वर्ष 6 महिन्यांनी परत आली. मला तिचा फोन आला की मला महाराष्ट्राच्या बाहेर काम करायचं शिक्षक म्हणून. कुणी सांगितलं तिला? ते असताना काहीतरी मागचं. त्यामुळे असं करायला वाटणं वानप्रस्थाश्रम. आणि सगळ्या शेवटी काय सांगितलंय? संन्यासाचं काय करायचं? चित्तशुद्धी करायची आणि जो जे वांछित तोटे लावो सुख दुःखे समय
हरिभजन, हरिचिंतन, बस स्वतःसाठी. कधी शेवटी 25 वर्ष ही सगळी तयारी करायची. त्या तयारीचा उपयोग देशासाठी करायचा, समाजासाठी करायचा. भारतवर्षामध्ये सुद्धा स्वतःचं घर सोडायचं, समाज देश त्यासाठी काम करायचं आणि सगळ्यात शेवटी परमात्मा, आत्मविकास. पुन्हा यायचं का इथे? नसेल नाही यायचं, मग तो शेवटचा मार्ग आहे. आत्मिक उन्नती. मुलगा नाही, सून नाही, आहो नाही, हे नाही ते नाही, काय सगळ्यापासून मुक्त झालं पाहिजे. अशातही अडकायचं नाही. जमेल का? काय जमेल की नाही? जमेल जमेल. त्याला प्रयत्न करा. आनंद मिळाला पाहिजे, त्या सगळ्याचा आनंद मिळाला पाहिजे, तो आनंद पाहिजे. ठीक आहे. आपल्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपलं जीवित ध्येय या अर्थाने असलं पाहिजे. जे काय करू तो आनंद. मुलांच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर ते जे कशाला हात लावतील ते काय आहे? तो आनंद. पाऊस बघितला आनंद, डोंगर बघितला आनंद, नद्या बघितल्या आनंद, पाणी बघितलं, चिखल बघितला खेळायचा आनंद. नको पाण्यात भिजू नको हा शब्द देतात ऐकायला मिळता कामा नाही. असं जेव्हा होईल तो मुक्तीचा मार्ग त्यांचा आणि आपला मुक्तीचा मार्ग जे करतो त्यातनं आनंद मिळवतो. हीच मुक्ती आहे, हीच आत्ममुक्ती. या अर्थाने त्यासाठी एक पहिले 3 गोष्टी आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे. अनेक आपण अन्नमय पोषण करतो. पुढे जाऊन गेलोच पुढे तर बरोबर पोषण त्याच्या पुढे जाणंच होत नाही. गेलो तरी 2-4 तासापूर्वी गीता वाचली, ज्ञानेश्वरी वाचली. तिथे लोक जातात ना, कुठे शब्द ऐकला तुम्ही स्मशान वैराग्य म्हणजे काय? ते लोक जे पोचवले जातात ना स्मशानात ते बघतात काय चाललंय. एवढा गाजलेला नट किंवा एवढा चांगली हिरोईन आणि वगैरे आणि तिथे गेल्यानंतर काय झालं त्याचं? राख झाली. काय उपयोग नाही होत, काय उपयोग असं बोला, काय उपयोग असं जे वाटतं त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. तिथून घराच्या बाहेर पडल्यानंतर घरी आल्यानंतर आहे ना पुढचं सगळं सुरू होतं. तर तिथे गेल्यानंतर सगळं व्यर्थ वाटतं जे त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. असं नाही करणार. या अर्थाने आनंदमय गोष्ट जो आहे त्याचा विकास करायचा असेल तर आत्ता जे काय आपण करतो तो सुद्धा आपला आनंद आहे असं वाटणं म्हणजेच आनंदमय गोष्ट आहे. ठीक आहे. त्यासाठी म्हणून कसं आहे भांड्याला डाग पडतात म्हणून आपण काय करतो असतो चकचकीत करतो. ते चकचकीत करणं म्हणजेच ते आहे 10 दिवस ते आहे म्हणजे आहे छानच आहे सुंदरच आहे त्याला डाग पडू नये आणि म्हणून मधनं त्याला घासलं पाहिजे स्वच्छ केलं पाहिजे डाग पडू नये. ठीक आहे. आपला वर्ग आहे त्याचा एक भाग आहे एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे थांबायचं. धन्यवाद.